खेत कहाँ है अपना खेत? चलो आएंगे खेत तुम्हारे साथ। चलो बोलो। हमको आपसे बात करके बहुत अच्छा लगा। हाँ पहाड़ों चला। में जो घर रहे थे। हाँ हाँ, इस साइड से जाने का ना उस साइड से नीचे आने का। ठीक आहे, काय म्हणते ते एकदा नाही का. तर बघा इकडं पण कसे चाललेत. इकडं कसं आहे जीवन कसं राहतेच म्हणजे नाही का, पाणी बिनी कसं शेताला देता येतं, डोंगरातलं पाणी आलं ते पण असं थोडंसं आपल्याला बघायला भेटेल आणि ते मी तुम्हाला थोडासा दाखवायचा प्रयत्न करतो. व्हिडिओ जर पाहिला ना आपला म्हणजे कसं होईल, काही ना काही नवीन बघायला भेटेल. म्हणजे काय इकडले लोक कसे राहतात, काय होतंय नेमकं. मंदिर आहे खाली जाऊन देते पण काय माहिती दादा ते आता लोक इथून दिसते चालेल धडधडीत. असं ना. कोणची देवी आहे दादा? कोणची देवी? बरं एक काम करा, गाड्या इथल्या घेऊन इकडं पटाला नाही. हा हा तिकडेच करू पाहिजे चला. हा चला दादा. गाडी जाईन काय? लेके आएंगे बाद में लाएंगे। जैसे हमारा है गाय बस वैसे उनका हाँ है ना, घर में है ना, देखना पड़ेगा ना. सभी आएंगे तो घर वाला काम कौन करेगा, ऐसा भी. वो तो है हम भी नहीं जाते कहीं ती बेसन पीठ बघ जैसे हमारे यहाँ ना बेसनला का ओय यहाँ पर ओ बेसन पीठ बघ म्हण कुठे आहे बेसन? पुढं आणलेलं कुठे बेसन. पाणी चला तर आचार्य काढतोय भजे. आता आचार्याचं सगळं ऐकावं लागतं. आचार्य काय कोणाला बोलून देत नाही. आचार्य जसं म्हणीन तसं ऐकावं लागत आहे. व्हिडिओ भी बनाते हैं हम. जो क्या करते हैं जॉब क्या करते हो? जॉब एक खेती करते खेती. इनके पास 20 गाय है, 20-25 गाय है. हिंडते गाय हाँ उनके पास. मैं हिंडताय ये सिर्फ घूमते. खेती है मैं घूम लेती ए बंद करा व्हिडिओला का. पूरा भारत घूमताय हाँ टाक पूरा टाक ना. बहुत भारत ही ताटली तुम्हारा की. खेती बाड़ी नहीं है नहीं अपने पास कुछ नहीं मैं खाली घूमता है यूट्यूब अभी भी दे हाँ सब है, बच्चे बिच्चे सब है, ऐसा कितना पालन पोषण कितना करते हे गॅस वाढा दादा. सब पालन पोषण सब ना. करते हैं काम धंधा. वो थोड़ा थोड़ा आता है पैसा जब घूमता है ना तो यूट्यूब नहीं यूट्यूब अमेरिका से आता है पैसा अच्छा और ये फैन लोग देते वीडियो बनाता है ना ये अच्छा यूट्यूब जानते हैं आप हाँ 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 आप वो अभी मैं काय वाच. सगळ्यांना हाय नमस्ते जय महाराष्ट्र. आता आज काय झालं, सकाळ धरून व्हिडिओ काढलाच नाही, चार्जिंगच नव्हती. तर आता चार्जिंग थोडं केलंय आणि संध्याकाळच्या जवळपास 5 वाजल्यात. केदारनाथला इथून अजून पोहोचण्यासाठी अजून लागेल 1.5-2 तास लागतील. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. पण त्याच्या अगोदर लय गर्दी आहे रोडनी. त्याच्या अगोदर म्हणलं जेवण करून घ्यावं. एक छोटंसं मंदिर आहे तिथं, थोडंसं चाललंय काहीतरी बनवायचं गॅसवर आमचं. भजे वगैरे अजून काय बनवता आलं तर बनवू आणि थोडा नाश्ता किंवा जेवण केल्यासारखं होईल. आणि मग संध्याकाळी तिथं मुक्कामी जाऊ. उद्या रात्री मुक्काम करून सकाळच्याला पाठ उठून जायचं आहे मग केदारनाथला, असं नियोजन चालू आहे सध्याला. आणि आता आज व्हिडिओ म्हणलं सकाळ धरून काढावा, काय चार्जिंग नव्हती. पहिला व्हिडिओ टाकला आणि जी निघलोत गाडी होतं फास्टमध्ये पुन्हा चार्जिंगच नाही केली, कारण अंतर बरंच होतं की 250 किलोमीटर अंतर होतं, 200 काटलं आणि गाठाचा रोड आहे. तुम्ही ओतून घ्या. तर आता काय झालंय, थोडे भजे केलते, भजे खाल्लेत, पाणी पिलो. अजून भजे काय पुरले नाहीत. इकडे महाराज होते, महाराजांना पण भजे दिले. अजून एक गाणं काढायचा आहे दादा सध्याला काठीचे भज्यासाठी, आणि कांदा पण काटायचा, मी पण थोडा काटणार आहे. आणि मग भजे काढू म्हणलं, एक गाणं निघलाय. सगळ्यांनी खाऊन थोडासा दिला महाराज लोकाला. इथं मस्त असं गाड्या लावल्यात आम्ही. इथून ब्रिजवरून आलो, तिकडे ब्रिज आहे, इथं नदी आहे आणि पलीकडून रोड आहे, असा पलीकडून जायचं आहे. पण आम्ही इथं मंदिर दिसलो आलो, मस्त असं मस्त मंदिर आहे बघा. तर इथं पाणी सोय होती म्हणून आम्ही इथं आलो खास. पाणी आहे प्यायला आणि काही म्हणजे नाही का स्वयंपाक करायचं म्हणलं तर जमतंय. तिकून गाड्या चालल्या, तिकूनच जायचं का गाड्या दिसतात. आणि मंदिर एवढं छान आहे ना, सेम केदारनाथ जसं मंदिर आहे ना तसंच आहे. आणि चला इकडं तुम्हाला दाखवतो काय काय नियोजन चालू आहे. इकडं आत्ताच काय केलं आहे, महाराज लोकाला थोडंसं दिलं आहे. तर चला आता पटकन मी कांदा कापून घेतो एकदा, म्हणजे पटकन भजे काढायला तयार होईल. दादा बटाटे कापतील, मी कांदा कापतो.
चला आता एक दोन गाणे झाले, खाऊन बी झाले, पुन्हा काही दिले बी, आणि आता पुन्हा मिरची कांदा आणि बटाटे कापलेत आणि पुन्हा आपला दुसरा गाणं आचारी करतोय. आचारीची तब्येत चांगली आहे, काळजी करू नका. ते रोज होतंय गार पाणीने गरम गंगे स्नानमध्ये बर्फाच्या पाण्यात नाल्यावर, त्यामुळे थोडं होतं असं होतंय. ओके तो फक्त आचार्य ओरडतो लय, ऐकावं लागतं लय आचार्याचं. चलो बातचीत तूर 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 भी निकलती है। हम एक मिनट मैं क्या बोल रहे हैं, हाँ, ये पहाड़ों चला. में जो घर रहते हैं, हाँ हाँ मकान है। ये जगह कोई भी बना के रह सकता नहीं नहीं, है। ये किसकी जगह रहती है? ये सरकार की। ये सरकार की नहीं है, ये इनकी हमारी नाप खेती है। जैसे ये है ना, हाँ, जैसे जैसे आप लोग बनाते हो, आपकी नाप खेती पहाड़ किसी के नाम पे है, हाँ, पहाड़ नहीं है वो जगह है। वो गांव है। गाव आहे, पाडो पे गाव होतं, गाव आहे, पहाड़ों पे जो होता है गांव होता है। गाव होते. यहाँ तो आपको उसे यहाँ से दिखेगा इधर आ जाओ। और देखो, यहाँ नहीं। चला थोडस गप्पा चालल्यात तिथं काय म्हणतात अभी बघू तो एकदा. धुंध हो गई है। इधर पहाड़ों पे तुम्हें गांव दिखेंगे, पर वो पहाड़ों पे नहीं है, वहाँ खेती भी नहीं वो है, अभी अलग नाप अलग खेत है लोग वो। रहते हैं, नाप खेत है वो लेते हैं थोड़ा घर नहीं बनाने। नहीं या तो उसका नाप खेत है। हाँ, ये होता है कि जैसे माना पहाड़ के लोग बाहर गल को टप कर दिया यहाँ खरीदना, पहले लोग खरीदते थे पहाड़ों पे, पर अब यहाँ क्या हो गया कि अब लोग क्या करने लगे, जैसे मैंने खरीदना चाहता हूँ तो मैं यहाँ का मूल निवासी होना चाहिए, उत्तराखंड हाँ, यही का। बाहर निवासी, बाहर का इतना आसानी से नहीं मिलेगा, है ना। फिर जो ये है पहाड़ है, जितने भी पहाड़ों पे हैं, ये यहाँ पे पहाड़ यहाँ से भले दिख रहे हैं, पर वहाँ पे कुछ ना कुछ सोर्स ऑफ इनकम है, लेकिन मतलब रहने के लिए उनकी खेती है, बाड़ी है। अभी वो पेड़ दिख रहे हैं, किसी एक की होगी खेती, वो अब वो ये देखो, जहाँ माना जैसे वो पेड़ दिख रहे हैं, तो वो रिजर्व फॉरेस्ट हो सकता है, मतलब वन पंचायत की भूमि। एक तो होता है फॉरेस्ट की, फॉरेस्ट है ना। तो जैसे ये हमारे जंगल है, तो हमारा वन पंचायत का है, ग्राम पंचायत में वन पंचायत, मतलब इसके जो मतलब पहले अधिकारी कौन हो गए, ग्राम वाले हो कोई गए, कुछ नहीं कर सकता। ग्राम वाले हो गए। उसके बाद फॉरेस्ट उसका ऊपर का, मतलब फॉरेस्ट के बाद फॉरेस्ट की छोटी छोटी शाखाएं हैं, वन पंचायत, वो वन पंचायत का है, इसमें फॉरेस्ट उसके बाद आता है। उसके बाद ग्राम पंचायत का बोले तो वन पंचायत बोले तो गांव का कोई भी आदमी कर सकता है वो। उसको कोई भी कर सकता है, पर उसमें सबकी सहमति होनी चाहिए। ऐसा नहीं मैं जाके भी नहीं काट सकता। नहीं जब म्हणजे आपल्या इथं घरकुल बांधाय कसं जागा देते 2 गुंठ 3 सरपंच होता है, हाँ सरपंच वो ठरेगा। उसका भी एक सरपंच होगा, हमारे इस गांव का एक सरपंच होगा, मतलब जो हेड ऑफ डिपार्टमेंट होता ना, उसका काम है उसका चला तर आता जेवण म्हणजे नाश्ता झाले, भजी वगैरे खाल्ले आणि मुक्काम करायचं इथंच ठरलंय मंदिरात. कारण पुढं रूमला म्हणजे ते गेलं तर राहण्याची सोय जरा माग होईल, म्हणजे इथंच आपण मुक्काम करून सकाळी लवकर जाऊ 5 वाजता उठून, म्हणजे 7-8 वाजता गेलो की आपण केदारनाथला चलत जायला हे होईल. दादा म्हणले जरा काही कपडे धुवायला त्याला पाणी आहे, सगळी सोय इथं मंदिरात, तर म्हणजे मंदिराच्या पाठीमागे तर प्यायला पाणी राहायला आहे सगळे. मग म्हणले इथंच थांबू, मोबाईल चार्जिंग होतील आणि नेट बी आहे, म्हणजे स्टावर आहे पाठीमागं बघा, स्टावर आहे, नेट आहे, म्हणले लाईट आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. चार्जिंग सगळे फुल झाले की आपलं वर जायला मोकळं, म्हणजे पुन्हा मध्ये थांबायची गरज नाही. तिथं जर गेलो तर पैसे बी जातील मोकार, तेच 1000 रुपये वाचतील. तर बघू ते म्हणतील तसं. आता सध्या तिथं काय आहे, कोणाच्या शेतात काय चाललंय, कशी शेत येतं बघतो थोडंसं, म्हणलं तुम्हाला पण दाखवतो काय काय हे असे शेत असतात. आणि इकडं कसं आहे, ट्रॅक्टर येत नाहीत बघा, रोड लय बारीक आहेत नदी क्रॉस करायला, तर तसले बारकाले नाही का, बारकाले म्हणजे ह्या इकडं चाललंय बघा ही बारीक मशीन आहे. ते रानात काय होतं ते चालविलं तर मी असं माती थोडी भुसभुशीत होती, मग त्याच्यात काय लावायचं काय माहीत. पण माती बी कसं आहे, नदीच्या ह्याच्यात कशी असती तशी वाळूसारखीच माती, पण चला काहीतरी येत असेल, हिरवळ तर दिसतंय ना रानात, काहीतरी आता ह्याच्या पुढं होत असेल. इथं काय शाळा आहे बघा, वाटतं इथं शाळा आहे. तर बघा असे छोटे छोटे गावं असतात आणि जास्त करून शाळा खाली इथं आणि घरं असे डोंगरावेत. इकडलं वातावरण बघायला छान वाटतंय, उंच डोंगर इथं आणि संध्याकाळचा टाईम आहे, तर त्याच्यामुळे काय क्लिअरिटी थोडी डाऊन असेल, पण चला तरी बी दिसतंय डोंगर आणि घरं पण. कसं वातावरण वाटतंय संदीप भाऊ? एक नंबर. चला असं मस्त शेती कशी असते शेती. मग तसंच संदीप भाऊ सुद्धा म्हणला होता, संदीप पण म्हणला होता की शेती कशी करीत असतील इकडे, जर आम्ही गाडी आले ना, 2 व्हीलर गाडी येते, मग इकडे ट्रॅक्टर कशी येत असतील, डोंगराव कशी ट्रॅक्टर चालत असतील. तर पहिल्यापासून बैल आपल्या होती ना, पहिले आपल्याकडे बी तसंच बैलनी शेती करायची होती, पण आता बारीक छोटे ट्रॅक्टर निघलेत ना, त्याने ती भुसभुशीत होतं, पेरता येतं बारक्या मशिनरीनी, त्या बारक्याला मशिनरी आणता येतात, तर त्यांनी शेती करणं इकडं चालू आहे आणि छान वाटतंय बघून.
आणि भरपूर जण म्हणतात की तुम्ही दादा कुठले, तर बरेच जणांना असा प्रश्न बी येतो, तर आताच म्हणजे कमेंटमध्ये येतो. तर आम्ही आहे इथं म्हणजे बीड जिल्हा आहे आमचा तसा, आष्टी तालुका आहे, आणि आष्टी तालुका हा जामखेड तालुक्यापाशी जवळच आहे. तर आम्ही आष्टी तालुक्यापासून 8 किलोमीटर राहतो. 8 ते 10 किलोमीटर आमचं गाव आहे मांडवा, आणि मग तालुका आष्टी जिल्हा बीड. तर तसंच आम्ही नगरच्या आणि बीडच्या बाउंड्री आहेत. नगर आम्हाला नगरला जास्त जाणं होतं, बीडला कमी होतं नाही का, असं म्हणजे कुठं प्रॉपर. तर बरेच जण मग असं बाहेर बी आलो इथं विचारलं, तर मग आम्ही म्हणलं ना आष्टी, तर मग बरेच जण म्हणते सुरेश अण्णा दसका त्यांचं म्हणजे तालुका का, तर असं पण ओळख होती कधी कधी. आम्ही तिथलेच आहे, तर म्हणजे काय बरं म्हणतं माहिती असतं. आम्हाला बीड, आमच्या गावापासून बीड आहे 100. 85 किलोमीटर, पंचायत. आणि अहमदनगर आहे 60 किलोमीटर. हां, त्याच्यामुळे जास्त त्याच्यामुळं आमचं वहिवाट सगळा अहमदनगरकडे राहतो, आयले कारण नगर. आयल्यानगरकड. आणि बीड लांब असल्यामुळं समजा जिल्हास्तरीय काही काम असलं तरच आमचं बीडला जाण्यात येतं, नाही तर आम्ही आयल्यानगरला आणि आष्टीलाच बस, बाकी दुसरीकडे कुठं हां लय ही नसतं. हां, तर चला थोडंसं शेत बघतो आणि शेत थोडं दाखवतो, आणि उद्या जायचं केदारनाथला. तर चला थोडंसं फिरतो आम्ही, आता जेवण झाले, थोडं कसं काय शेती आहे काय आहे सगळं थोडं बघू म्हणलं. इकडे शाळा घरं तेवढं थोडं बघायला चांगलं वाटतंय. इकडं कसं आहे जीवन कसं राहते म्हणजे नाही का, पाणी बिनी कसं शेताला देता येतं, डोंगरातलं पाणी आलं ते पण असं थोडंसं आपल्याला बघायला भेटेल, आणि ते मी तुम्हाला थोडासा दाखवायचा प्रयत्न करतो. व्हिडिओ जर पाहिला ना आपला, म्हणजे कसं होईल काही ना काही नवीन बघायला भेटेल. म्हणजे काय इकडले लोक कसे राहतात, काय होतं नेमकं काय, ह्यांचं पाण्याची सोय काय आहे, आणि सगळ्याच गोष्टी इथं थोड्याशा मी सांगतो आणि बघतो एकदा. तर आता सध्याला आलो मी, ही नदी आहे, नदीच्या काठी. तर हे असे जितके बी डोंगर वगैरे असतात ना, ते त्यांच्या म्हणजे गावच सगळे डोंगराव आहेत, आणि जमिनी बी असतात, आणि आपल्यासारखं नसतं. डोंगर आपल्याकडे डोंगर जर असेल तर सारखरे असतात, उंच उंच डोंगर, आणि जमीन खाली भुईसपाटी हे असते. पण इकडे भुईसपाटी जास्त नाही, थोडी थोडीशी भुईसपाटी जास्त डोंगर आहेत. तर मस्तपैकी शेतात कामं करते तिकडे बी माणसं. आणि इथं नदीला मग कधी बर्फ असल्यामुळं इथं वर्षभर बी पाणी नदीला चालूच असते बघा. आता बी वाहत आहे नदीला पाणी, पाण्याची काय अडचण नसेल. पण मोटरी टाकायची इथं गरज नाही, इतकं मला वाटतं डोंगरातूनच पाणी येतं का काय असं बघू तुम्ही. पण अजून तर काय तसं मला दिसेना, काय दिसेल ते मीच मला सांगण्याचा प्रयत्न करतो एकदा. तर बरेच जण म्हणले दादा तुमची क्वालिटी चांगली आहे आणि तुमच्याकडे मोबाईल कोणचा वापरता, तर मी जुन्यातला विवो मोबाईल आहे माझा. तर T3X म्हणजे T3 आणि X आणि 5G मोबाईल आहे म्हणजे नाही का. तर फक्त T3X ह्या मोबाईल आहे आपला विवोचा. तो मी जवळपास मला 1.5 वर्ष झाला घेतलेला, आणि त्याच्यावरूनच मी व्हिडिओ बनवतो. तर चला प्रश्नाची उत्तरं जरी मी ह्याच्यात कमेंटमध्ये नाही दिले, सध्याला नाही टाईम भेटत, तर डायरेक्टच देतो. आणि विषय काय, व्हिडिओ काढायचा, एडिटिंग करायचा, आणि चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे. मग पटापटा कमेंट बघतोय पण लय रिप्लाय देत नाही, देईल नंतर मी. तर बघा तिकडे मला जायचं. ही काय आहे माहिती का, वर डोंगरातलं पाणी यासाठी दगडाचं बनवलेलं आहे, आणि असं मस्त वरून पाणी येतं. ही असं थोडीशी एक खाच असते, एक दगड, तो मांडला की बंद होतं. रानात जर पाणी द्यायचं असेल तर बघतो मी विचारून काय भानगडी एकदा. आणि इथं पाठीमागं बघा कशी शाळा आहे, ही शाळा आहे, आणि इथं थोडंसं खेळायला मैदानी पोरांना, म्हणजे खेड्यापाड्याच्या शाळा अशाच असतात. कसं एकदम येते ना, एकदम मशीन चालवून स्वच्छ केली. तर गवत होतं वाटतं तिथे ढिगार आहेत, तर असं गवत पण साईडला काढले त्यांनी, आता निर्मळ केले. आता काय लावायचं आहे मी थोडीशी चौकशी करायचा प्रयत्न करतो, पण मला पण वाटतं आपल्या ओळखीची नाहीत कसं काय विचारावा, पण विचारल्याने काय फरक नाही पडत. बघू काय म्हणते ते एकदा नाही का. तर बघा इकडं पण कसे चाललेत संध्याकाळच्या टायमाला पोरं, तर बघू काय होतं एकदा विचारावं, पण थोडंसं पुढं तरी चौकशी करू थोडीफार. हे बघा असंही, तर ह्यानी शेती करायची, शेती करायसाठी असं हे जास्त वापरलं जातं, गवत वगैरे काढले. कहाँ लेके जाने वाले अभी, खेत काय है अपना खेत, चलो आएंगे खेत तुम्हारे साथ, चलो. त्यांची शेती बघायला चाललो, शेती दाखवतो तुम्हाला आणि रोड पण दाखवतो. थोडंसं पाळपट्टीतलं बी जीवन थोडंसं आपण बघू. आज आहे थोडा टाईम, तर संधी बी यायला लागला आपल्या पाठीमागं. मस्त नियोजनमध्ये दाखवतो असं भारी, आणि हेच खरं बघायचं आपल्याला. चाललो आता रानात चाललो ते ट्रॅक्टर घेऊन, तर बघू असं मस्तपैकी चालव. ते गायांसाठी पाऊस लय असतो ना, असे घर आहे ते दगडाचे, आणि ते कौलारू आहे, कौलारू, आणि आतमध्ये घर लय पाऊस असतो. आणि हे मच्छर चावा नाही म्हणून धूप. गाय बघायची का, गाया पण असतात, पण एक एक दोन दोन जास्तीत जास्त कशा गाय आहेत. आणि ह्यांचे हे असे कसे दगडाचे ना,
कावलारू घर म्हणतो पण हे दगडच येतं. दगड नाही, परतीस तुकडे येते त्यांच्याकडे, दगडच परती सारखा आहे. मी दगडच फडीची सारखं आहे का? हां हां हां. चला गायांसाठी असं असतंय, कारण पाऊस लागला ना इकडं तर लय पाऊस असतो इकडं, म्हणजे पार झाडाला शेवाळ येते इतका पाऊस असतो. चला तर रानात चालू कशी वाटे कसे घर आहेत मस्तपैकी छानसं नवीन बघायचं म्हणलं ना हेच असतंय. त्याच्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, अजून भरपूर चांगले चांगले व्हिडिओ यायचे नसेल केलं तर. चला त्यांच्या रानाकडे पटकन जाऊ आपण. सगळ्यांकडे गायांना असे घर आहेत नाही का? हा ते मग पाऊस काढायचं मच्छर पाणी असताना पुन्हा बाहेरच नाही काढायची जास्त करून आत गडीभर बाहेर. शेत सगळ्यांनी एकदम झालंय म्हणजे पिरून झालंय यांचं, पाऊस आला की ते ऑटोमॅटिक येईन. तर आता ही शेती ना ही गवत झालंय, हे गवत काढायचं आता नाही का, म्हणजे निर्मळ करायची आणि ह्याच्यात लगेच पेरायचं. आपल्याकडे असं म्हणतो पेरून घ्यायचं, तसं मांडव्याची शेती करायची ह्यांना आणि आजवर रान निर्मळ करून लगेच ह्याच्यात नंतर पेरीत येते. पेरीत येत कसं माहीत नाही, पण आता सध्याला हे रान असं भुसभुशीत करायचे. जेव्हा का कसं ट्रॅक्टर चालतंय मस्तपैकी भुसभुशीत होईल आता. आणि हे सगळं गवत आहे ना एकदम बुकटी होईल. थोडं पुन्हा ह्याला येचून घ्यायचं पुन्हा माग. ही कसं रोडर मारल्यासारखं आहे आपल्याकडे नाही का. मग आता भुसभुशीत झालं का थोडं गवत काढायचं, रान निर्मळ करायचं आणि नंतर बारक्याच ट्रॅक्टरने पेरायचं. हे मशीन आहे ना त्यांनीच पेरायचं. ट्रॅक्टर मारण्यापेक्षा हे बारकं छोटंसं मशीन आहे. झाडं असे म्हणलं आम्ही विचारलं एवढे झाडं कशाला ठुले, एक तर शेत बारीक आहे आणि ही झाडं कशासाठी ठुले. तर हे काय होतं पाऊस काढायचे ना असं गवत कापून त्याच्यावर गुरांसाठी ठेवावं लागतं. नाही तर मग आपण आपल्या रानात जर झाड नसेल तर मग पुण्याच्या रानात आपण ते चारा ठेवू शकतो. तर असं आहे. मग ह्या झाडं आपलं गवत लावून ठेवायला आपल्या रानातलं ठेवायचं, कारण मग दुसरं रान दुसऱ्याचं खेत असतं नाही का. आजी बघा ते तिकडं वर हे बघा. जास्तीत जास्त किती माहिती का, 2 गुंठे 2च गुंठे आहे बरं का. हे क्षेत्र फक्त 2 गुंठे असेल, जास्तीत जास्त 2 गुंठे नसेल, किती असेल दीड गुंठेचं असेल. त्याला पण एवढी मेहनत करतात म्हणजे बघा. आणि विशेष म्हणजे कसं आहे ते सर आहेत टीचर आहेत, 6वी क्लास म्हणजे 6 ते 12वीपर्यंत त्यांचे वर्ग आहेत. पण आता सध्याला सुट्ट्या आहेत तर मग शेतातलं काम करतात ते. तर स्वतः सर आहेत ते बघा, शिक्षक आहेत टीचर. तसं काही नाही, काम सगळेच करू शकतात असं आहे. आणि झाडं पण त्याच्यामुळे फुलेले आहेत, सगळ्यांच्या शेतात झाडं आहेत. तुम्हाला काय वाटतं पाडी म्हणजे इकडं कसं आहे गरमही नाही बरं का, एकदम थंडी. आपल्याकडे कशी गरमही आहे तसं इकडं गरमही नाही. आता इथं आता रोप लावलं ना हे रान चांगलं करून लगेच ते पाऊस पडेल आणि लगेच ते पीक पण लगेच येतं याच्यात नाही का शेतात. आणि आता इथलं म्हणजे चांगले रानं करायचं काम चालू आहे. आतापर्यंत पीक असेल असं मला वाटतं. आणि चांगलं आपल्यापेक्षा असं स्कूल वातावरण आहे, पाणी असते. पाणी त्याची गरजच नाही. आता पाऊस सुरू झाला की पाणी त्याला ऑटोमॅटिक होतं आणि मस्त यांना पाण्याची आपलं येईल वगैरे तसं म्हणजे इकडं विशेष नाही आहे. बोर आणि येईल येतच नाही, गाडीच येत नाही इकडं. म्हणजे असं की जे येईल ती डायरेक्ट वरून जे पाऊस येईल त्याच्यावर शेती म्हणायची. फक्त आपलं बारीक आता ट्रॅक्टर आहेत, पहिलं बैल होते आता ट्रॅक्टर आहेत. आणि हे एकदम दगडात घर बनवलेत नाही का. हे कशाला गाई गोठ्याची घर आहे ते असे, आणि चांगले घर असलेले ते राहायला. आणि हे दादा म्हणजे ह्यांना मराठी कळती, म्हणजे हे यवतमाळला ह्यांचं शिक्षण झालं आहे महाराष्ट्रामध्ये यवतमाळ. तर त्याच्यामुळे त्यांना मराठी पण थोडी थोडी कळती नाही का आपली भरपूर दिवस राहिल्यामुळे. आणि म्हणजे त्यांनी चांगले आपल्याला इथं सांगितली, माहिती दिली आणि आपल्याला ते बघायला पण खूप छान वाटतं नाही का. प्रत्येक जणाचं जीवन कसं असतं, कशी शेती असते, काय इथले म्हणजे माणसं काम काय करतात. जास्त तर काही इथं जास्त रोजगार नाही का. शेतीत काय एवढं आपल्यासारखंच परवडत नाही, पण जे गावाकडे राहते ते गाय शेती वगैरे आणि बाकीचे मग थोडेफार आपल्यासारखेच बाहेर काहीतरी उद्योग वगैरे करायला बाहेर जाते. ते दिल्ली, देहरादून, ऋषिकेश कुठं. आणि काही सरकारी नोकरी इथं पोलीस असेल, सर असतील असं काही. चला ते दादा म्हणले चला पुढं इथं पूल आहे म्हणले, पूल आणि गदेरा म्हणजे काय असते बघू. आणि इकडे डोंगरात बघा असं डोंगरातून नळे सिस्टम चालू केलं की पाणी येत असेल. इथं काय लाईट आणि मोटरची गरज नाही, कॉक चालू केला पाणी येतं लगेच. ते बंद कसं होते, कोणची पैसे बघायची का आपल्याकडे आहे का, अशी आणायची का आपल्याकडे त्या क्वालिटीची. हे नाही, हे आपलं मस्त एकदम नाही का. ठोकळा बनवून ह्याचं घर बनवतात म्हणजे
खर्च नाही अजिबात. चला आता तिकडं पुलाकडे जायचं आहे. तिकडं काय आहे दाखवतो, मस्त वातावरण आहे. तिकडं काय फिरायला गेलेत किंवा गवत आणायला गेलेत तर इकडं डोंगराकडे जायचं आहे बघा. बघू आपण मस्तपैकी. पाडी म्हणजे पाड्याचं कसं असतं, भारी असतं नाही का. इकडं मग गवत जास्त, गाईला चाऱ्या पाण्याला गवत वगैरे, आणि मस्त असा पूल बनवला आहे पलीकडून येण्यासाठी, आणि असं गवत वगैरे. हवेशीर मस्त, तसं एकदम छान वाटतंय, आनंद वाटतोय. आणि हिकडलं जे वातावरण बघतोय मी तुम्हाला, जी शेती वगैरे दाखवतोय, ही बघायला खरंच वेगळीच मजा आहे. अजून आपल्याला थोडं वर जाऊन बघू, हाय आपल्याकडे टाइम, थोडं फिरू आपण. संदीप भाऊ चला वर जाऊ आता. तर इथं कसं आहे बघा, इथं घर आहेत असे, आणि ह्या साईडला अजून वर डोंगराव घर आहेत, ह्यांच्यासाठी ही रोड आहेत. आणि इकडं म्हणजे मोटरसायकल जास्तीत जास्त जाते, दुसरं काही जात नाही. मोटरसायकल जाऊ शकते असे रोड आहेत. हे वाळू चालली वाटते घराच्या बांधकामाला, आहे ना? वाळू आहे ना संदीप? काय आहे ती वाळू? रीती. हाँ हाँ, इस साइड से जाने का ना, उस साइड से नीचे आने का. ठीक है चल संदीप जाऊ. ठीक आहे, मी येतो जाऊन एकदा. चला ताई म्हणत्या तिकून जा तुम्ही, थोडंसं शेत वगैरे बघायला भेटल, आणि तिकून तसंच खाली त्या साईडनी खाली या म्हणतात. तुम्हाला फिरायचं आहे तर गाव फिरून घ्या, चांगलं आहे, मस्त बघून घ्या म्हणले आलात फिरायला तर. आणि खरंच म्हणजे बघा ना, उंच उंच डोंगर. आणि ह्यांनी आत्ता आहे ना एक 15 मिनटं माहिती दिली. तर इथं ताई होत्या, त्यांनी माहिती दिली. इथं 2013ला म्हणजे काय झालं होतं की त्यावेळेस इथं आपलं नाही का मंदिर केदारनाथ, तिथं बर्फबारी म्हणजे डगफुटी झाली ना, त्यावेळेस 6000 लोक केदारनाथला म्हणजे ही झालते म्हणले, एक्सपायर झालती 6000. तेव्हा इकडे जास्त दाखवलं नाही, पण ह्यांची जी हिकडल्या साईडला नदीच्या कडाला घरं होती, तर घरं वाहून गेले. नंतर इकडे नवीन घरं बांधली. तर मग इकडे नवीन घरं झाली सध्याला. आणि पुलं ते पहिलं रोड सगळं वाहून गेलं. शेताचं नुकसान झालं, अर्ध शेतं म्हणजे वायाला गेलेत, नदीत गेलेत वाहून. आता ते काही नीट होत नाहीत. आणि इकडे ट्रॅक्टर गाडी टिप्पर तसलं काही येत नाही, जे गेलं ते गेलं समजायचं. तर असं सांगत होते की म्हणले की जवळपास 1 वर्षभर इथले लोक प्रॉपर हे जे घरं दिसतात हे आपल्या आपल्या पाहुण्याकडे गेले ते राहायला. पाहुण्याकडे का गेले तर मग इथं काहीच नव्हतं ना, सगळं शेताचं नुकसान झालं, घरं खाली वाहून गेले. मग तिथून जेव्हा रोड वगैरे बनले, रोड नव्हते नदीहून, त्याच्यानंतर मग हळूहळू घरं नंतर बनले. आता किती आहे, 2026 चालू आहे. आणि ही घटना कधी झाली ती 2013. त्या टायमाला फक्त टी व्हीवर होतं, यूट्यूब नव्हतं, मोबाईल नव्हता त्यावेळेस जास्त, तर टी व्हीवर बातम्या व्हायच्या. तर अशा थोडीशी त्यांनी आता आम्ही 15 ते 20 मिनटं अशा गप्पा हाणल्या इथं. आणि आता ते म्हणले वर जा ह्या साईडनी जर गेला तर तुम्हाला थोडं फिरायला भेटेल. आणि भरपूर अशा विषय गप्पा हाणल्या, फक्त जास्त व्हिडिओ नाही काढते, चांगलं नाही वाटत. तर चला त्यांना मी थोडं दाखवलं आहे, पण अशा गप्पा आमच्या झाल्या बघा. चला संदीप काय म्हणतोय, नाही तर मी येतो एकटा फिरून वरून. चला एकदा असं करा थोडंसं. चला ह्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा आपण मारल्या आणि इथली थोडीशी माहिती घेतली. म्हणजे हमारे भाषा में बोल रहे तो इनसे बात की अच्छा लगा, बहुत इधर के बारे में बताया उन्होंने, अच्छी अच्छी चीज़ें. और ये अंकल है उन्होंने भी बताई, तो थोड़ी सी बातचीत हमने की, अच्छा लगा. चलो भाई बोलेंगे सॉरी, बड़े हैं तो थोड़े, बड़े हैं तो भाई बोलेंगे या अंकल ही बोलेंगे, ऐसा कुछ थोड़ा. जब हम भाई बोलेंगे तो बोले हम तो बहुत बड़े हैं, फिर ऐसा भी लगता है ना किसी को, ऐसा इससे कुछ नहीं. बोलो. हमको आपसे बात करके बहुत अच्छा, हाँ पसंद लग रही है आप. हाँ वो तो है ना. आपसे भी बात कर हमारे गांव का ऐसे. हाँ टेलर, हाँ बढ़िया टेलर है. बहुत काम म्हणजे नाम है उनका, काम से नाम है. काम अच्छा है. ठीक है ओके. चलो आते हम ऊपर से. हाँ ठीक है. हाँ इस साइड से खेत में. ठीक है ओके. चलो आने का, चलो घूम के आएंगे. चला असं चांगलं वाटतं नाही का. आता हे बी आलेत माझ्यासोबत, थोडं म्हणले फिरून येऊ. आणि खूप चांगलं म्हणजे तुमच्यासाठी हे सगळं वातावरण दाखवतो आज. थोडा टाईम गेला तरी हरकत नाही. आता काय दादा आणि ती मस्त आराम करतात, पण मी थोडंसं म्हणलं आलेत आपल्या बरोबर, ते हे पण म्हणले थोडंसं तुम्हाला इकडलं वातावरण आपण दाखवू. चला सध्याला तर अंधार पडलाय आणि अंधारात बी फिरायला लागलो, पण चला ते दाखवतात मंदिर वगैरे, तर चला म्हणलं फिरून यावं एकदा.
काय दिसलं संध्याकाळी तर दाखवतो. तर आपल्याला हे भाऊ सांगायला लागलेत हे रोडचं काय उपयोग, हे चाललं आता इकडे डोंगर आपण वर फिरत आलतो तर क्या हो काय भाई आपण मतलब ये रोड काय केली, मतलब लोगों के गांव जाने के लिए हा दूसरा गाव के लिए पैदल जिसको जाना है उसको. हाँ, हाँ जैसे रोड ब्लॉक हो गई, जैसे गाड़ी से नहीं जा पा रहे हैं तो हाँ। तब पैदल रास्ते से जा सकते जो जो 2013 में आपदा आई थी उस टाइम इसी रोड का ज्यादा यूज किए होंगे ना तुमने इधर के लोगों ने, हैं। हाँ 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 बिल्कुल। ज्यादा तो दूसरे गांव तो टाइम पे मतलब जो ब्रिज था ये टूट रखा था तो लोग इस रास्ते से जाते थे, एक ऊपर ब्रिज था उस हाँ। रास्ते से लोग मार्केट वगैरह सामान लेने जाया करते थे। यही रोड था उस टाइम. हाँ मतलब कौन सा भी रोड कब काम में आएगा उसका मुझे पता नहीं, ये तो पुराना रोड है. हाँ बिल्कुल। हाँ वो तो सही है बात. चलो जाएंगे अभी. अभी अंधेरा भी ज़्यादा हो रहा है, हम जा रहे हैं अभी नीचे, फिर जहाँ से आए थे वहाँ बड़े बड़े घने जंगल में बहुत बड़े बड़े पेड़. ओके ओके धन्यवाद. ओके चलो आता आपण चालू खाली. त्यांनी आपल्याला बरंचसं काही इकडं नाही का झाडाबद्दल माहिती दिली. आंबे आहेत तिथं, तर हे आंब्याची झाडे, त्याला भरपूर असे आंबे तिथे मोठी मोठी झाडे हे आंब्याची आहेत. आणि काही आपलं मग जंगली वनस्पतीची झाडं. आणि इथं असं वर गेल्याच्या नंतर काही त्यांचे शेत पण आहेत, खाली पण शेत आहेत. थोडंसं काही फॉरेस्ट म्हणजे जंगलचा बी विरे आहे काही, आणि काही शेत बी आहेत. आणि वरपर्यंत घर आहेत. आता इथं पण गरज आहेत, हे सगळे राहायला इथं गरज येते. पलीकडे पण बांधकामी घर आहेत, म्हणजे त्यांची शेती इथं प्रॉपर. पण चला तरी पण अंधार पडला तरी पण आपण आजचा व्हिडिओ जरा वेगळा आणि मोठा जरी असेल तरी पण नाही घेतली माहिती एकदम तुम्हाला चांगली देण्याचा मी प्रयत्न करतो. आता मी चाललो इथं आपण जिथं मुक्काम करायचं आहे, जिथं आपण हे केलं तर तिथं मंदिराकडे हे रोड जातो रानातून. तर चाललोय आता मी एकटा आहे. ते म्हणले आम्ही त्या रोडने जातो, तुम्हाला ह्या रस्त्याने जा आणि इथं घर येतं आणि तुम्हाला शेत पण बघायला भेटेल. म्हणलं आता मला पण भीती वाटायला लागली, अंधार पडायला लागलाय सगळीकडे, असं नाही का चिवचिवाट आवाज यायला लागला आणि इकडे बघा कसा अंधार पडायला लागला. मग चला मी एकट्याची मायाभर संदीप का आला नाही, चला पटकन इथं घर येतं, लवकर मी तिथं जातो. तर बघा कसा अंधार पडला, आता दिसत नाही मी नाही का समोरच्या कॅमेऱ्याने हे केल्यामुळं. आणि काय जर चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर करा, कारण चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत. हे जे डोंगराचं पाणी ना हे डायरेक्ट राहणार जात असं नाही का, जिकडं जसं जसं तिकडे ज्यांचे शेत आहेत ते शेतात पाणी जाणार. आता हे इथून रोड आहे असा मस्त जायला. आणि खरंच इकडे एवढं भारी वाटतंय ना, तुम्हाला सगळं शेत खाली गेलं दाखवतो. इकडे अजून दिसतंय पण इकडे कसं जंगल आहे ना, आता अंधार पडायला लागलाय. त्या पायरीने आलोत आपण. आणि हे असं पाणी सगळीकडून या डोंगराच्या कडाकडाचं जसं पाणी येईल, म्हणजे असं डोंगराचं कोरलेलं आहे, म्हणजे डोंगराचं पाणी येतं नाही का. पाणी जरी पाऊस काळ जरी कमी झाला तरी इथं पाणी डोंगराचं दाऱ्याचं ते येत असावं म्हणून असं केलं आहे. आणि सगळ्यांच्या शेताला खाली शेतासाठी दिलेलं पाणी. चला पटकन आता थोडीशी माहिती देऊन मी तुम्हाला जातो खाली. तर इथं शेत आहे बघा, तिकडं शेत आहे आणि मंदिराचा आवाज पण येतोय तिकडं जायचं आहे. चला जंगलाच्या बाहेर निघलो आता. थोडंसं तिकडं अंधार होता, थोडा उजेडा दिसतोय, त्याच्यामुळेच म्हणलं मी व्हिडिओ बघायला चांगले वाटत असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केलं ना अजून तर लय भारी आपल्याला ना 5 केदारनाथ करायचे असं. म्हणजे इथं नाही का वेगवेगळे मंदिर आहेत, 5 जागेवर महादेव राहिले ते. आणि 5 पांडवाला देव सापडत नव्हते, ते असे 5 जागेवर बदलत होते नाही का, देव लवकर भेटत नव्हते नाही का सापडावं म्हणून. तर तिथं काहीतरी आहे, असे इतिहास आहे, ते बघायचं आहे ना आपल्याला. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं ना म्हणजे व्हिडिओ तुम्हाला येईल माझा बघायला, तर बघायला बी भेटेल. जर बघत असला हा व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा. बघा काय झालं तर तिकडं पलीकडं होतं आपण, तिकडं शेतात गेलते, ते शेत झालं असेल त्यांचं घर इकडंच आहे. पण चला तर ही नवीन रोड आहे ना, तर हळूहळू आपलं म्हणलं बघत आपण जावा. इकडे असे मस्त असे घर येतं आणि छान वाटतंय. आता इथं शेत आहे, तर इथलं कसं आहे प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असतो, म्हणजे नाही की शेत आहे. आता ह्याच्यात काय केलं आहे पेरणी झाली म्हणायची, तर मांडवा म्हणतात. आता आपल्याला माहीत नाही एवढं मांडवा म्हणजे काय. आणि मांडव्याची शेती केली. आणि इकडं बघा हे म्हणजे त्यांचे घरं, इथं असे माणसं राहतात, म्हणजे आपल्याला इथली थोडी माहिती असं भेटती. चला तर आता अंधार बी पडलाय आणि झोपायची पण वेळ झाली. दादा पण झोपले, दादा आज दमले, आज काय ते रानात आले नव्हते. इकडं आहे संदीप भाऊ. आता शेवट फायनल, टाटा बाय बाय. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय. तर आता रात्री आहेत आम्ही इथं मुक्कामी मस्तपैकी.